जय भीम, नमो बुद्धाय। मी प्राध्यापिका ज्योती धुकमल पंडित, दैनिक सम्राट स्तंभ लेखिका, परभणी। गेल्या अनेक 2-3 महिन्यापासून मी माझे विचार माझ्या काव्य वाचनाच्या माध्यमातून या यूट्यूबच्या चॅनेलच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे। ह्या माझ्या स्वरचित ज्या कविता आहेत त्या कवितेतील भावना मी आपल्यापर्यंत पोहोचवत आहे। 5-6 कविता झालेल्या आहेत आणि जास्त भर बौद्ध साहित्यावरच जास्त भर असल्यामुळं बुद्धाच्या जीवनावर आणि अनुभूतीवर बऱ्याच कविता मी रचलेल्या आहेत। याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण मी एक विनम्र आवाहन केलं होतं संगीतकारांना की माझ्याकडे बुद्धा त्यांची गीतं, भीमगीतं, रमाई गीतं, सावित्री मातेची गीतं म्हणजे असे बऱ्याच प्रमाणामध्ये महापुरुषावर गीते लिहून ठेवलेले आहेत। तर ज्यांना कुणाला समजा वाटत असेल त्या गीताच्या माध्यमातून समाजापर्यंत ते पोहोचावे तर निश्चितच माझ्याशी संपर्क साधावा। हे गीताचे बोल अनुभूतीवर आधारलेले आहेत आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या संगीतकार बांधवांना विनम्र आवाहन करते की बुद्धगीतं, भीमगीतं, रमाई गीतं ज्यांना हवे असतील समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी मला संपर्क करावा आणि माझ्या गीताचा विचार करावा अशी विनंती करते। बुद्धगीतं तर आहेतच, त्याचबरोबर हे जे मी आता मागच्या 2-3 दिवसापूर्वी बुद्धाच्या जीवनावर एक कविता केली होती, बुद्ध धम्म हे महाखजिना। म्हणजे मला ह्याच्यातून सांगायचं होतं की बुद्धाचा धम्म हा आपल्यासाठी महाखजिना कशा पद्धतीचं असतो आणि आपण जर जीवनामध्ये धम्माचा अवलंब जर केला तर निश्चितच आपल्याला आपलं प्रत्येक जीवनाचा प्रत्येक पाऊल यशाच्या, उन्नतीच्या आणि आदर्शाच्या मार्गावर नक्कीच पडू शकतो। ह्या अनुषंगानं असलेली कविता मी ह्या 2 दिवसापूर्वी आपल्यासमोर मी मांडली होती। त्या कवितेलाही आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद दिला, दाद दिली, त्याबद्दल सर्वांचे इथं मी आभार व्यक्त करते। आजची माझी कविता आहे बुद्ध जैसा धम्म कहाँ। हे तर कविता आपण त्या दिवशी पाहिलेली आहे ही कविता। दुसरी कविता अशीच आहे, बुद्धाच्या जीवनावरच आहे ती कविता आणि गीताच्या माध्यमातून जरी लिहिलेली असेल तरीसुद्धा मी काव्य प्रकारामध्येच इथं आपल्या सर्वांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करते। आवडली असेल तर निश्चितच मला त्याबद्दल प्रतिक्रिया आपल्या कळवाव्यात। आपल्या सर्वांच्या प्रतिक्रियाचा मला आदर सन्मान आहे। कविता। मन मन कण में बुद्ध रहता है, मन मन कण कण में बुद्ध रहता है और इन मेरे आँखों में सदा वो बसता है, इन मेरे आँखों में सदा वो बसता है। मन मन कण में बुद्ध मेरा रहता है, मन मन कण में बुद्ध मेरा रहता है और इन आँखों में सदा वो बसता है, और इन आँखों में सदा वो बसता है, सदा वो बसता है। हर सांस धम्म का मैं लेती रहती हूँ, हर सांस धम्म की मैं लेती रहती हूँ, हर बात धम्म की मैं कहती रहती हूँ, हर बात धम्म की मैं करती रहती हूँ। हर सांस धम्म की मैं लेती रहती हूँ, हर सांस धम्म की मैं लेती रहती हूँ, हर बात धम्म की मैं कहती रहती हूँ, हर बात धम्म की मैं करती रहती हूँ, करती रहती हूँ। ये कैसा नाता है, ये कैसा रिश्ता है,
ये कैसा नाता है, ये कैसा रिश्ता है, नस नस में मेरे वो बुद्ध बसता है, नस नस में मेरे वो बुद्ध बसता है। ये कैसा नाता है, ये कैसा रिश्ता है, ये कैसा नाता है, ये कैसा रिश्ता है, नस नस में ऐसा मेरा बुद्ध बसता है, मेरा बुद्ध बसता है। हर तरफ मुझको तो बस बुद्ध ही दिखता है, हर तरफ मुझको तो बस बुद्ध ही बुद्ध दिखता है। मन मन में कण कण में मेरे बुद्ध रहता है, मेरे बुद्ध रहता है, बुद्ध रहता है। हर तरफ मुझको तो बुद्ध ही बुद्ध दिखता है, हर तरफ मुझको बुद्ध ही बुद्ध दिखता है। मन मन में कण कण में मेरे बुद्ध रहता है, बुद्ध रहता है, बुद्ध रहता है। और इन आँखों में मेरे बुद्ध बसता है। मैंने ये जाना है, मैंने ये जाना है, मैंने ये माना भी है। मैंने जाना है, मैंने ये माना भी है। बुद्ध की शिक्षा को मैंने अपनाया है, बुद्ध की शिक्षा को मैंने अपनाया है। मैंने ये जाना है, मैंने ये माना है, मैंने ये जाना है, मैंने ये माना है। बुद्ध की शिक्षा को मैंने अपनाया है, बुद्ध की शिक्षा को मैंने अपनाया है। जग में ये सबसे बड़ा है, क्योंकि जग में ये सबसे बड़ा है। रक्षा में मेरी वह सदा खड़ा है, रक्षा में मेरी वह सदा खड़ा है। सारे जहाँ का वो मार्ग दाता है, सारे जहाँ का वो मार्ग दाता है। मन मन में कण कण में मेरा बुद्ध रहता है, मन मन में कण कण में मेरा बुद्ध रहता है। और इन आँखों में सदा वो बसता है, इन आँखों में सदा वो बसता है। अशा प्रकारची ही माझी हिंदी बुद्ध कविता आहे। आता सांगायचं जर झालं तर बुद्धाच्या तत्त्वज्ञानाने बालपणापासूनच माझा कल बुद्धाकडे वळालेला आहे। आणि म्हणून की काय बऱ्याच कविता मी बुद्धावरच जास्त कविता केलेल्या आहेत। म्हणजे बुद्धांच्या मूर्त्या बघून बघून बुद्धांचं तत्त्वज्ञान जे की आपल्याला माहीत आहे, पंचशील, अष्टांग मार्ग, 10 पारमिता, 8 लोकधर्म आणि अशा प्रकारचं जे असीमित तत्त्वज्ञान आहे, त्याच्यापैकी जेवढं तत्त्वज्ञान मला समजलं, मला उमजलं, त्याची कृती केली, त्याची कृती करून अनुभूती घेतली आणि अनुभूतीच्या बलबुत्यावर ह्या अशा प्रकारच्या बुद्धाच्या कविता माझ्या हातून निर्माण झाल्यात, अनुभूतीपूर्वक निर्माण झालेल्या आहेत। आणि म्हणून या विशाल जगामध्ये, या सर्व आकर्षणाच्या जगामध्ये माझं मन बुद्धाकडं, माझ्या मनाचा कल अतिशय बालपणापासून झुकलेला आहे। आणि जिकडं पाहावं तिकडं बुद्धच बुद्ध दिसतो, बुद्धच बुद्ध असतो, बुद्धच बुद्ध आणि बुद्धच बुद्ध। सारी धरतीच बुद्धाची आहे, हे विश्व बुद्धाचं आहे। आणि ह्या बुद्धाच्या विश्वामध्ये आपल्या सर्वांचा पाऊल पडावा, आपल्या सर्वांना चोहीकडे बुद्धाचं दर्शन व्हावं, चोहीकडे आपल्या मनामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये श्रद्धायुक्त अंतःकरणाने बुद्धाला पाहण्याची दृष्टी आपल्याला सर्वांना प्राप्त हो। अशा वेगवेगळ्या कवितेमधून असे वेगवेगळे विचार मांडण्याचा आणि ह्या कवितेच्या माध्यमातून बुद्ध धम्म संघाचा जे तत्त्वज्ञानाचा, जगाला तारणारं जे तत्त्वज्ञान आहे ते जगापुढं आपल्या सर्वांच्या पुढे मांडण्याचा हा माझा अल्पसा प्रयत्न आहे, खालीचं योगदान आहे। निश्चितच
बुद्धाच्या तत्त्वज्ञानाला गालबोट लावण्यासारखं कुठेही काहीही नाही. आणि सगळं जग बुद्ध तत्त्वज्ञानाकडं सरवळलं. तर मी तर म्हणते की जगामध्ये शांती, अहिंसा, मैत्री, करुणा या साऱ्या गोष्टी प्रस्थापित करण्यासाठी आपल्या सर्व जगाला बुद्ध धम्म हा एक संजीवनी ठरणार आहे. आणि ह्या बुद्ध धम्माचा स्वीकार हाच जगाच्या शांतीला एक पर्याय आहे असं मला वाटतं. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान.